श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. संन्याशांची फजिती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य लीलांचा महिमा ऐकून 2 संन्यासी अक्कलकोटास आले. श्रींचे बाह्य वर्तन पाहून हे स्वामी नाहीत, ढोंगी आहेत, त्यांच्या नादी लागू नका असे अत्यंत कडवट भाषेत हे संन्यासी दर्शनार्थींना सांगू लागले. श्रींबरोबर हे संन्यासी एका भक्ताच्या घरी आले. तेथे कृपा सिंधूंच्या आगमनाच्या वार्तेने भक्तगणांची प्रचंड गर्दी झाली. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करीत स्वामींच्या चरणी दक्षिणा, फुले, फळे, मिठाई सश्रद्ध मनाने अर्पण करून श्रींचे दर्शन घेऊ लागले. भक्तांची ही श्रींवरील अचल भक्ती, निस्सीम प्रेम व भक्तिभाव पाहून हे संन्यासी आश्चर्याने थक्क झाले. दर्शनार्थींनी आणलेला प्रसादाचा ढीग स्वामींनी स्वतःकडे न ठेवता संन्याशांकडे दिला. मेवा मिठाई पाहून संन्याशांच्या तोंडाला पाणी सुटले, पण खाणार कसे? कारण स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी समोर होती. गर्दी ओसरली तेव्हा सूर्यास्त झाला होता. सूर्यास्तानंतर संन्याशांना अन्नपाणी वर्ज्य असल्याने दोघांनाही उपवास घडून त्यांची फजिती झाली. भुकेने व्याकुळ होऊन त्यांनी रात्र जागून काढली. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ज्यांचे आश्रयस्थान आहे, अन्नपूर्णा ज्यांच्या आज्ञेत आहे, त्या स्वामींनी त्या दिवशी अन्नोदकाला स्पर्शही केला नाही. श्री स्वामी समर्थ.